नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सुरती खमण ढोकल्याची रेसिपी, ज्याला तुम्ही चना ढोकलासुद्धा म्हणू शकता. यामध्ये ढोकला आणि हा खमण हा वेगळा असतो. तर जो ढोकला असतो तो आपल्याला बनवायचा असला तर इन्स्टंट आपण रव्याचा किंवा बेसनाचा पटकन आपण बनवू शकतो, कधी पण केव्हा पण. बट आपल्याला खमण बनवायचा असेल ना तर याची प्रोसेस थोडी लांब असते आणि मेन म्हणजे डाळीला वगैरे फर्मेट करणं पडते. तर चला सुरू करूया. ती कशी प्रोसेस असते मी तुम्हाला सांगणारच आहे. तर खमण बनवण्यासाठी आपल्याला मी 1 ते 1.5 कप चना डाळ घेतलेली आहे. डाळीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तिला भिजवायला ठेवली होती, 3 ते 4 तास भिजायला ठेवून द्यायची. भिजल्यानंतर त्याला 1-2 पाण्याने धुवून घ्यायचं. नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं. सोबतच 3 ते 4 चम्मच दही टाकायचं. आणि हे सगळं आपल्याला दरदरं असं रवाळ, म्हणजे खूप जास्त नाही बट रवाळ टेक्स्चर राहील बा इतपत आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे. छानपैकी असं बॅटर वाटल्यानंतर आपल्याला यामध्ये पाऊण चम्मच हळद, सोबतच थोडीशी हिंग टाकायची आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. छानपैकी असं कंटिन्यू याला हाताने असं 3 ते 4 मिनटं कंटिन्यू आपल्याला याला मिक्स करायचं आहे. जेवढं तुम्ही याला मिक्स कराल ना, असं फेटत राहाल ना, तेवढी डाळ नाही थोडीशी हलकी होईल, थोडी लाईट वेट होईल आणि कलरसुद्धा हलकासा चेंज होईल. तर आपल्याला ही प्रोसेस नक्की करायची आहे, जेणेकरून आपल्याला ढोकला हा जाळीदार आणि छानपैकी असा तयार होईल यासाठी. नंतर मिक्स करून झाल्यानंतर याला मी झाकून ठेवून दिलं. कमीत कमी तुम्ही याला 7-8 तास ठेवायचं किंवा ओव्हरनाईटसुद्धा ठेवू शकता. तर मी याला ओव्हरनाईट ठेवलं होतं आणि त्यानंतर सकाळी चेक केलं तर अशा प्रकारे डाळ जी आहे ना ती छान अशी फर्मेट झालेली होती. तर याला मी आणखी एकदा मिक्स करून घेतलं. नंतर त्यामध्ये मिरची आणि आलंचं दरदरसं केलेला पेस्ट टाकलेला आहे आणि सोबतच यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. यामध्ये मी थोडीशी पिठी साखर टाकलेली आहे, अर्धा चम्मच. हे टाकणं अगदी ऑप्शनल आहे, बट साखरेने आणखी छान टेस्टी वाटते म्हणून मी यामध्ये थोडीशी टाकलेली आहे. नंतर एखादा चम्मच तेल टाकायचं आणि आता आपल्याला हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. बट मला हे थोडंसं बॅटर घट्टसर वाटलं तर यामध्ये मी फक्त 2 ते 3 चम्मच पाणी टाकलं आणि ज्या प्रकारे आपल्याला ढोकळ्याचं बॅटर असते ना तशा प्रकारे बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि यालासुद्धा असंच मिक्स करून घ्यायचं आहे. यालासुद्धा आपल्याला कंटिन्यू 2 ते 3 मिनटं असंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आता याला सेट करायला ठेवायचं आहे, म्हणजे ताटामध्ये स्टीम व्हायला. त्या अगोदर आपल्याला यामध्ये 1 पॅकेट इनोचं टाकायचं आहे, जेणेकरून छान असा स्पॉन्जी आणि मस्तपैकी असा जाळीदार ढोकला तयार होईल. तर आता तुम्ही बघू शकता डाळसुद्धा हलकीशी झालेली आहे. तर यामध्ये मी 1 पॅकेट घेतलं इनोचं आणि त्यामध्ये तुम्ही ॲक्टिवेट करण्यासाठी एकतर लेमन ज्यूस किंवा थोडंसं पाणी टाकायचं. त्याला पण सुद्धा मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे. यामध्ये एकच प्रॉब्लेम नाही आहे, मेहनत आहे थोडीशी, की याला जेवढं तुम्ही याला छान असं फेटाल ना, तेवढा हा ढोकला आणि जी डाळ ती अतिशय टेस्टी, म्हणजे ढोकला टेस्टी होते आणि डाळ छानपैकी अशी हलकी होते. तर अशा प्रकारे ही प्रोसेस करून झाल्यानंतर मी अगोदर ना ज्याही ट्रेमध्ये तुम्हाला सेट करायचं आहे, ढोकला बनवायचा आहे, त्याला ऑइलने थोडंसं ग्रीस करून घ्यायचं. नंतर ते बॅटर त्यामध्ये टाकायचं आणि स्टीम व्हायला ठेवून द्यायचं. तर मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं अगोदरच आणि याला आपल्याला मीडियम फ्लेमवर कमीत कमी 20-25 मिनटं शिजवायला ठेवून द्यायचं आहे. ॲक्च्युली काय झालं होतं, शिजण्याच्या वेळेस ना जसा शिजला ढोकला तशी लाईटसुद्धा चाललेली गेली होती. तर मी थोडं झाकण साईडला म्हणजे करून वाफ जाईल बा इतपत याला साईडला काढून ठेवलं होतं आणि नंतर झाकून ठेवून दिलं लाईट येईपर्यंत. नंतर लाईट आल्यानंतर तुम्हाला हे दाखवलं की डायरेक्ट शिजलेलं आहे बा म्हणून. आणि नंतर आपल्याला याला काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याला कॉर्नर्स जे आहे ना अगोदर कट करून घ्यायचं आहे. नंतर याला स्क्वेअर शेपमध्ये कट करायचं किंवा तुम्हाला ज्याही आकारामध्ये कट करायचं आहे ना त्या आकारामध्ये कट करायचं. तर आता बघू शकता जो ढोकला आहे, जो खमण आहे, तो अतिशय असा जाळीदार झालेला आहे आणि बघू शकता इझिलीसुद्धा निघत आहे. असा चिपकला वगैरे नाही आहे ताटाला वगैरे किंवा असा चिकटसरसुद्धा झालेला नाही आहे. अगदी छान असा जाळीदार मऊसूर लुसलुसीत झालेला होता. तर यावर मी थोडासा ना तडका टाकून घेतलेला आहे. मस्तपैकी जिरं, मोहरी, मिरची आणि कढीपत्त्याचा तडका टाकून घ्यायचा आणि सोबतच मी चटणीसुद्धा बनवलेली होती. तर चटणी बनवताना मी यामध्ये काय केलं होतं की मिरची, आलं
आणि थोडंसं 1-2 कळ्या लसणाचा घ्यायचा. सोबतच त्यामध्ये कोथिंबीर घ्यायचं आणि थोडंसं दही घ्यायचं आणि जे ढोकल्याचे पीसेसचे जे कॉर्नर्सचे कट असते ना किंवा ढोकला घेऊन घ्यायचा यामधलाच आणि ते 2-3 पीस टाकायचे बारीक करून आणि थोडंसं पाणी टाकायचं. हे अशी दरदरीची अशी चटणी तयार होते आणि तुम्हाला छानपैकी अशी बारीकसर आवडत असेल ना तिला आणखी छान बारीक करायचं. मस्तपैकी अशी चटणी तयार करून घ्यायची. ही ढोकल्यापासूनच बनलेली चटणी आहे. अतिशय खायला टेस्टी वाटते. असं नाही आहे की टेस्टी वाटणार नाही आहे बा म्हणून आपण ढोकला टाकल्यानंतर, बट तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा ही चटणी. तर अतिशय मस्त वाटली म्हणून मी तुम्हाला शेअर करत आहे. तर अशा प्रकारे ही सुरती खमण ढोकल्याची रेसिपी तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर, बाय.